तन मन हिंदू जीवन, रग रग हिंदू मेरा परिचय। हिंदू तन मन हिंदू जीवन, रग रग हिंदू मेरा परिचय। हिंदू 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 मेरा परिचय। हिंदू 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 मेरा परिचय। हिंदू गर्जना करी प्रचंड अन्याय मोडण्या वाघ होऊनी भिळला। रक्षण धर्म उचलिले शस्त्र बांधिले प्राण जनतेला। असा हा धर्मवीर, असा हा धर्मवीर, असा हा धर्मवीर। सामर्थ्य शक्तीचा राजदंड उचलूनी गर्जना करी प्रचंड अन्याय मोडण्या वाघ होऊनी भिळला। की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा। नमो पार्वती पतये हर हर। जय श्रीराम। रामकृष्ण हरी। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। श्री दहावीर देवांच्या पदस्पर्शाने पुण्यस्पर्शाने पावन झालेल्या आपल्या म्हसळा नगरीमध्ये आपणा सर्वांशी संवाद साधताना मनस्वी आनंद होतोय। म्हसळा तालुका हिंदू संघटनांच्या वतीनं आजचा हा हिंदू धर्म जागरण मेळावा आयोजित केलाय। आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये, हिंदू धर्म संस्कृतीमध्ये, भारतामध्ये असं म्हटलं जातं की हिंदू केव्हा एकत्र येतो, तर चार हिंदू तेव्हाच एकत्र येतात जेव्हा पाचवा खांद्यावरती असतो। माझं महाराष्ट्रातल्या नवे नवे जगभरातल्या माझ्या हिंदू बांधू भगिनींना आव्हान आहे की त्यांनी म्हसळा नगरीमध्ये येऊन पाहावं की म्हसळा नगरीमध्ये आज हिंदू समाज कसा एकवटलाय। त्यामुळे तुमच्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन की तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने एकत्र आलाय। पण काय गड्यांनो, महाराष्ट्राची भाषा कोणती हो? कोणती आहे? मी काय म्हटलं, माझा साथ तुमचा। महाराष्ट्राची भाषा कोणती आहे?
मसळ्याची वेगळी आहे का बरं उर्दू मधले बोर्ड दिसतात इथं? आम्हाला वाटत नाही का या सगळ्याला विरोध करावा? मसळ्यामध्ये उद्यापासून मराठीतच फलक लागले पाहिजेत. प्रशासनाला पत्र द्या, शासनाला पत्र द्या. हा पाकिस्तान नाही, हे शासन आणि प्रशासनाला आता ठणकावून सांगितलं पाहिजे. जर आम्ही हिंदू म्हणून या सगळ्याला आज विरोध केला नाही तर भविष्यामध्ये मसळ्याचा सुद्धा बांगलादेश झाल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. या सगळ्या विषयांवरती बोलायचं नव्हतं, पण आल्या आल्या पाहिलं सगळीकडे कळत नाही त्या भाषेतलेच बोर्ड आहे. मराठी कळण, हिंदी कळण, इंग्लिश कळण, नुसतेच यू 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 उलटे आकडे काढलेत. जर आम्ही हिंदू म्हणून आम्ही म्हणतो माझ्या मराठीचे बोले कौतुके परी अमृतालाही पैजा जिंके ज्ञानोबाराय म्हणून गेले, आणि त्या ज्ञानोबारायांच्या भूमीमध्ये उर्दू भाषेतले बोर्ड लागतात. जर लोकसंख्येच्या आधारावरती जर आमच्या भाषा संपून दुसऱ्या भाषा आमच्याच तालुक्यामध्ये उदयास येत असतील तर त्या भाषा आणि ते बोर्ड ठेचण्याची ताकद सुद्धा आता हिंदूंनी ठेवली पाहिजे. जाऊन पहा काय म्हणून आमच्या माय भगिनींना घरातून ओढून रस्त्यावरती आणून त्यांच्या नग्न दिंडी काढल्या जातात. त्या बांगलादेश मधल्या घराघरामध्ये घुसणाऱ्या त्या सगळ्या बांगलादेशच्या मुसलमान नागरिकांना विचारा, तुम्ही काय म्हणून त्या घरामध्ये घुसून आमच्या माय भगिनीवरती बलात्कार करताय? काय म्हणून तिथल्या पुरुषांना रस्त्यावरती खेचून त्यांच्या कत्तली केल्या जातात? काय म्हणून आमच्या माय भगिनींना हातपाय बांधून तोंड बांधून रस्त्यावरती उभं केलंय? बांगलादेश मध्ये होणारे अत्याचार ते मराठा, ब्राह्मण, साळी, माळी, कोळी, धनगर, वंजारी बघून नाहीयेत, तर बांगलादेश मध्ये होणारे अत्याचार हिंदू धर्मावरती होणारे अत्याचार. म्हणून भारताचा बांगलादेश होऊ द्यायचा नसेल तर आज आपल्या जातीचा त्याग करा. आपली जात फक्त आपल्या दाखल्यावरतीच राहिली पाहिजे, आपल्या वर्तनातून ती संपून गेली पाहिजे. हा संकल्प आजच्या निमित्ताने करा. कारण जो संकल्प आम्ही करून शकलो नाही तर भविष्यामध्ये आमचा धर्म संपल्याशिवाय राहणार नाही. आमच्या माय बहिणींना पटकन कळल एकत्र राहण्याची ताकद काय असते. आम्ही जर फळवाल्याकडे गेलो आणि त्याला म्हटलं की 1 किलो द्राक्ष दे, तिथं माय माऊली असेल, 2 प्रकारची द्राक्ष ठेवलेली असतील. एक द्राक्ष असतील गरामधली आणि दुसरी द्राक्ष असतील सुट्टी सुट्टी पडलेली. मग तिला विचारलं माय माऊलीला, घरातली द्राक्ष कशी फुले? तर ती म्हणाली 100 रुपये किलो राजा. मग तिला विचारलं ही शेजारची सुट्टी द्राक्ष कशी आहे? घेऊन जा रे, अशीच कोण खाणार आहे ती? मग जरा आपण त्या माय माऊलीला विचारलं का ग माऊले ही द्राक्ष खराब आहेत का सुट्टी म्हणून तू फुकट वाटतील? तर ती सांगेल ही द्राक्ष खराब नाहीयेत रे, कदाचित त्या घरामधली द्राक्ष ही कच्ची असतील, किडकी असतील, सडकी असतील, पण ही द्राक्ष जी सुट्टी झाली ती पिकलेली आणि गोड द्राक्ष आहे. मग तिला विचारा मग याची किंमत का शून्य आहे ग? ती माय माऊली जो सांगेल ना तो नियम हिंदू म्हणून आपल्याला लागू आहे. ती सहज सांगून जाईल, अरे राजा ही घरातली द्राक्ष जरी कच्ची असतील, किडकी असतील, सडकी असतील, आंबट असतील, तुरट असतील, पण ती एकत्र आहे म्हणून त्यांची किंमत आहे. ज्यावेळेस ही द्राक्ष सुटी झाली ना त्यांची किंमत शून्य झाली. म्हणून हिंदू बंधू भगिनींनो लक्षात ठेवा, जोपर्यंत आमची वज्रमुठ हिंदू म्हणून एकत्र आहे तोपर्यंतच आमची किंमत आहे. ज्यावेळेस आम्ही जातीपातीच्या विषाला भडकून वाटले जाऊ त्यावेळेस आमची माती झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे हिंदुत्वाचा अभिमान बाळगा. कारण बटेंगे तो ते निवडणुकीपुरतं नाहीये बरं का. निवडणूक झाली की विसरलं असलं काय नाही. निवडणूक होऊन गेली, सरकार बसायचं ते बसलं. हिंदूंच्या समस्या संपल्यात का? आमच्या प्रत्येक राजकीय नेतृत्वाला हिंदुत्वाचा अभिमान वाटला पाहिजे आणि त्यांनी हातात भगवा ध्वज घेतला पाहिजे. हे काम हिंदू म्हणून आपल्याला करावं लागेल. त्यामुळं बटेंगे तो हिंदू म्हणून आम्ही सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि त्याही पेक्षा पुढे जाऊन आमच्या हिंदू समाजासमोरच्या समस्यांना काहीतरी वाचा फोडली पाहिजे.
आमच्या समाजासमोरच्या समस्या कोणकोणत्या याची तरी जाणीव आम्हाला आहे का आज? जशी जातीपातीचं विष आम्हाला फोकरतंय तसं ख्रिश्चन धर्मांतराचं बीज आमच्या गावागावामध्ये येतंय. आमचा कोकण सुद्धा त्याला कमी नाहीये. कुणीतरी ख्रिश्चन पादरी येतो आणि आम्हाला सांगतो की कसा तुमचा धर्म वाईट आहे, कसा तुमचा हिंदू धर्म खराब आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या घरातल्या विठ्ठलाची मूर्ती बाहेर काढा, तुम्ही तुमच्या घरातला राम, घरातला श्रीकृष्ण बाहेर काढा आणि त्याच्या ऐवजी येशूचा फोटो ठेवा, क्रॉस ठेवा. आणि आमची सामान्य भोळी भाबडी माणसं त्या छळाला, पळाला, लांगुल चालनाला भुलून आपल्या घरामधले देव विसर्जित करतात, आपल्या घरामधील महापुरुषांच्या प्रतिमा फेकून देतात, देवी देवता नदीमध्ये सोडून देतात, खंडोबाचे टाक उकिरड्यावरती फेकून देतात. हिंदूंनो, आज जर आम्ही या धर्मांतरणाचं विष ओळखलं नाही तर भविष्यामध्ये आमच्यावरती अत्याचार झाल्याशिवाय राहणार नाही. पेक्षा वाईट संकट लव जिहादचं आहे. आज आमच्या मुलींना प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवलं जातं आणि त्यांचं धर्मांतरण केलं जातंय. लव जिहाद आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण सगळे उघड्या डोळ्यांनी पाहतो, तरी सुद्धा आमची मुलगी कोणासोबत बोलती याची जाणीव आपल्याला नाही. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही. एक वेळ मुलींनी भारतीय कपडे घालावेत न घालावेत यावरून आम्ही वाद केला पाहिजे, पण धाडसाचं होईल किमान महिन्याला आपली मुलगी कुणासोबत बोलती, कुणासोबत बोलत नाही याची चर्चा तरी मुलीसोबत केली पाहिजे. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही. स्वातंत्र्याच्या नावाखाली आमच्या मुली कुठे ना कुठे, कोणत्या ना कोणत्या अब्दुलच्या प्रेमात पडतात आणि मग या लव जिहाद मधल्या अडकलेल्या मुलींचं काय होतं तर 4 प्रकारे या मुलींचा वापर केला जातो. पहिला प्रकार, या मुलींसोबत लग्न केलं जातं आणि या मुलींचं धर्मांतरण केलं जातं. मला सांगा, सगळे धर्म सारखे आहेत ना? मानतो ना आपण सगळे धर्म सारखे आहेत? मानतो का नाही? मग सगळे धर्म सारखे आहेत तर मग श्रद्धा सोबत लग्न करताना श्रद्धाची शबाना का करायला लागते? अगोदर आपल्या मुलीचं धर्मांतरण होतं आणि मग तिच्या सोबत लग्न केलं जातं. आम्ही म्हणतो काय झाले महाराज, प्रेम तर एवढा काय फरक पडतो? आपल्याच लेकीच्या पोटाला आपल्याच धर्माचे शत्रू जन्माला येतात, लक्षात ठेवा. आमच्या इथं -1 होत, आमची एक मुलगी निघून जाती, पुढं +2 +3, त्याला काय मर्यादाच नाही. हम 5 हमारे 25. पहिलं मुलीचं धर्मांतरण होतं. मुलगी सुखात असते का? अहो, आमच्या इथं टिकली न लावणारी, बांगड्या न घालणारी, पायाचं पैंजण न घालणारी आमचीच लेक कधी बुरख्याच्या आड, तिच्या डोळ्याशिवाय काहीच दिसत नाही. एवढी वाईट अवस्था आमच्या लेकीची कधी होती आम्हाला सुद्धा कळत नाही. पहिलं धर्मांतरण होतं. वाटतं सगळं चांगलं पण चांगलं काहीच नसतं. दुसरा प्रकार, ज्या लग्न केल्यानंतर टिकतात त्यांचं ठीक आहे, ज्या विरोध करतात त्यांना तलाक 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 म्हणून हाकललं जातं. ना माहेर त्यांचं राहतं ना सासर त्यांचं राहतं. मग पोट्याला जन्माला आली 1-2 लेकरं घेऊन आयुष्यभर नरक यातना जगत त्या मुलीला जगावं लागतं. मी म्हणतो या दोन्ही प्रकारांचं ठीक आहे. ज्या लग्न करून कुजत जगतात त्यांचं ठीक आहे, ज्या तलाक घेऊन वेगळं जगतात त्यांचं ठीक आहे. पण या दोन्ही प्रकारात ज्या मोडत नाही त्या मुलींचं काय केलं जातं तर त्या मुलींची त्या श्रद्धासारखे 35 तुकडे करून सुटकेस मध्ये तरी ती सापडती, नाही तर महालक्ष्मी सारखी 52 तुकड्यामध्ये फ्रीज मध्ये तरी सापडते. सगळ्यांच्या कत्तली केल्या जातात, तुकडे तुकडे केले जातात. या दोन्ही प्रकारात मोडत नाही अशांचे. मी त्याही पुढे जाऊन या धर्मांतरण करून लग्न करून राहतात त्यांचं ठीक आहे, या धर्मांतरण केल्यानंतर परत माघारी येऊन डिवोर्स घेऊन राहतात त्यांचं ठीक आहे. ज्यांच्या कत्तली होतात त्यांचा हिशोब तरी लागतो. आज मी तिला देशभरामध्ये वर्षाला लाखभर हिंदू मुली बेपत्ता होतात. त्यातल्या काही हजार मुलींची लग्न होतात, काही शेकडा मुली माघारी घरी येतात, काही डझनभर मुलींच्या कत्तली होतात. पण उरलेल्या 90-95 हजार मुलींचं होतं काय?
एखादी मुलगी पळून गेली तर परत तिचा चेहरा दिसत नाही. अशा हजारो मुली आज आमच्या घराघरांमधून बेपत्ता होतात. हे लव जिहादचं संकट किती मोठं आहे. हिंदू म्हणून याच्याकडे पहा. अशा मुलींचं होतं काय, या सगळ्या मुलींच्या एकतर कत्तली करून त्यांच्या अवयवांची तस्करी केली जाते, किंवा या सगळ्या मुली ISI सारख्या संस्थांसाठी भारत विरोधी कारवायांसाठी वापरल्या जातात, किंवा या मुलींना बळजबरीने वेश्या व्यवसायात ढकललं जातं. एवढी भयानक अवस्था आमच्याच लेकीची होते का, तर आम्ही तिच्यासोबत चर्चा करत नाही म्हणून, आम्ही तिच्यासोबत संवाद करत नाही म्हणून, आम्ही तिच्यासोबत बोलत नाही म्हणून. गेले ते दिवस ज्यावेळेस आपल्या लेकीसोबत लेकासोबत आम्ही घेऊन बसून बोलत नव्हतो, तेव्हा तुझं नक्की म्हणणं काय आहे. पण आज आमच्या मुला मुलींना गुड टच बॅड टच आपला प्रियकर आपल्या धर्माचा किमान असला पाहिजे याविषयी संवाद साधणं आवश्यक आहे. नाहीतर कुणीतरी अब्दुल येईन आणि आमच्या लेकीला भरकन उडून घेऊन जाईल आणि तिच्या आयुष्याची बर्बादी करेल. हे कधी होईल कळणार सुद्धा नाही. लक्षात ठेवा, माझ्या आयुष्यातला प्रसंग आहे. मी नेहमी सांगतो, 12वी पर्यंत एका संपन्न तुमच्या माझ्यासारख्या सामान्य सुखी कुटुंबातली मुलगी कधीही कोणत्या मुलाकडे डोळे वर करून सुद्धा पाहिलं नाही. 12वी नंतर पिंपरी चिंचवड मध्ये एका कॉलेजला, इंजिनिअरिंगच्या कॉलेजला ऍडमिशन घेतलं आणि 18 वर्षाची मुलगी कधीही कोणत्या मुलाकडे तोंड वर करून पाहिले नाही. एकुलती एक मुलगी, घरामध्ये प्रचंड पैसा. 18 वर्षाची झाली, इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला गेली, कॉलेजला जायला लागली आणि पहिल्या 6 महिन्यामध्ये कॉलेजमध्ये कॅन्टीन मध्ये फरशी पुसायचं काम करणाऱ्या अब्दुलच्या प्रेमात पडली. 5-6 महिने प्रेम प्रकरण चाललं. एखाद दिवशी मुलगी कुठं गायब झाली कुणालाच कळेना. आई वडिलांनी प्रचंड शोधाशोध केली आणि त्यानंतर कळालं की कॉलेज कॅन्टीन मध्ये फरशी पुसायचं काम करणाऱ्या 20 वर्षाच्या अब्दुल सोबत आपली लेक पळून गेली. आई बाबाला प्रचंड राग आला, प्रचंड चीड आली. आई बापाने पाणी सोडून दिला. रे मेली आमची मुलगी, आमच्या डॅडीसाठी एवढं कमवलं, तिला तर हाताच्या फोडासारखं जपलं, ती आमची मुलगी आमच्याच तोंडाला काळं भासून निघून आता रे मेली आमच्यासाठी मुलगी. म्हणून आई बाबाने पाणी सोडून दिलं, मुलीवरून वर्ष निघून गेलं. आई बाप विसरले आपल्या पोटाला कोणती मुलगी जन्माला आली होती. कॉलेज मधले प्राध्यापक विसरले आपल्या कॉलेजामध्ये कोणती विद्यार्थिनी या नावाची होती. मित्रमैत्रिणी विसरले आपल्याला कोणी मैत्रीण होती. वर्ष निघून गेलं आणि वर्षभरानंतर आईच्या फोनवरती एका अनोळखी नंबर वरून कॉल आलाय. आईने फोन उचलला आणि समोरून आपल्याच लेकीचा रडत रडत आईला आवाज ऐकू येतोय. आणि जी लेक वर्षभरापूर्वी 20 वर्षाच्या पोरासोबत घरदार सोडून पळून गेलीत, तीच पोरगी आपल्याच आई बापाला फोन करून म्हणते, आई मला वाचव, बाबा मला वाचवा, इथं मला यांनी काश्मीरला आणलंय आणि माझ्यावरती इथं रोज नवीन माणूस येऊन अत्याचार करतोय, बलात्कार करतोय. आई मला हे सहन होत नाहीये, बाबा मला वाचवा, माझी या सगळ्यातून सुटका करा. असं म्हणून धाय मोकलून ती लेक आपल्या आई बापाकडे रडती. ते आई बापाला शेवटी कीव आली, अरे आपलंच लेकरू आहे कसं सोडायचं. आई बापाने स्थानिक पोलीस स्टेशन मध्ये धाव घेतली. इथले पोलीस घेतले, काश्मीरला गेले, काश्मीरचे पोलीस घेतले आणि ज्या पत्त्यावरून फोन आला होता त्या पत्त्यावरती गेले. दरवाजा वाजवला गेला, दरवाजा उघडला. 60 वर्षाच्या म्हाताऱ्या अब्दुलने विचारलं, या नावाची कोणती मुलगी इथे राहते का. त्याने सांगितले, इथं कोणतीही मुलगी राहत नाही. बळजबरीने सगळ्या घराची झडती घेतली गेली तर बुरख्याच्या आड 20-1 वर्षाची नाजूक कोवळी मुलगी सापडली. बुरखा हटवला गेला. आपलीच पोटची पोर पाहून आई बापाला प्रचंड रडायला आली. आई बाप तिला मिठीत घेऊन सांगू लागले, बाळा चल आता आपल्या घरी, तुझा नरकवास संपला, आता तुझ्यावरती कोणी अत्याचार करणार नाही, तुझ्यावरती कोणी बलात्कार करणार नाही, चल आपण आपल्या घरी निघून जाऊ. विचार करा, मुलगी कुठली आहे, पुण्यातली, सापडलीत कुठं, काश्मीर मध्ये. पळून किती वर्षाच्या मुलासोबत गेलीत, 20 वर्षाच्या. सापडलीत किती वर्षाच्या मुलासोबत, 60 वर्षांच्या. आई बाप त्या लेकीला मिठीमध्ये घेऊन वारंवार म्हणतात, ते बाळा आता चल, आम्ही आलोय, आता तुझ्यावरती कुणी अत्याचार करणार नाही, तुझ्यावरती कुणी बलात्कार करणार नाही, तुला कुणी छेडणार नाही, तुला कुणी त्रास देणार नाही, आपण आपल्या घरी परत जाऊ आणि सुखाने राहू, चल राजा.
आता ज्या लेकीने फोन करून बोलवले तीच लेक आपल्या आई बापाला समोर पाहती ते आणि आपल्या आई बाबाच्या डोळ्यात डोळे घालून नजरेला नजर भिडून आपल्याच आई बापाला विचारती ते आप कौन है, मैं तुम्हें नहीं पहचानती, मैं यही जन्मी यही पली यही बड़ी, अरे बाजू में खड़ा हुआ 60 साल का बुढ़ा मेरा शोहर है और मैं इसी के साथ रहूंगी. आई बाप म्हणवतात ते पाया पडतात ते हात जोडले, बाळा चल आपण आपल्या घरी जाऊ, आपण सुखाने राहू. अरे राजा कशाला इथं राहतील, चल आम्ही तुला न्यायला आलोय, पोलीस काका तुला इथून घेऊन जातील, तू चल, तू घाबरू नको, तू आमचा हात पकड. त्यावेळेस आई बापाला आपलीच लेक म्हणते ते तुम्ही कोण आहात, तुम्हाला मी ओळखत नाही, मी इथं जन्माला आले, इथंच वाढले आणि या 60 वर्षाचा म्हातारा माझा नवरा आहे आणि मी याच्याच सोबत राहणार. आई बाप तिच्या पायावरती डोकं आपटून आपटून रडले पण पुरीला माया आली नाही. आईबाप माघारी निघून आले. आज 7-8 वर्ष होऊन गेली. त्या मुलीचं काय झालं ना प्रशासनाला माहितीये ना आई बापाला माहितीये. अशा कितीतरी हजारो मुली तुमच्या माझ्या घरातल्या आज बेपत्ता होतात या लव जिहादच्या संकटापासून. आज आमच्या माय बहिणींना जागृत करणं, आमच्या लेकीबाईंना जागृत करणं हिंदू म्हणून आपलं कर्तव्य. हजारो संकट आपल्या सगळ्यांवरती सगळ्यात बाजूने तुटून येत असताना आज आम्ही हिंदू म्हणून उभं राहत आहोत, त्याचा मनस्वी अभिमान आहे. पण लक्षात ठेवा ही एकी फक्त कार्यक्रमापुरती राहता कामा नये. नाहीतर मगाशी दादांनी सांगितले आल्यानंतर इथून पूर्णत्व तेव्हा ते जेव्हा प्रसाद येईल. प्रसाद झाला की या कानाने ऐकायचं आणि या कानाने सोडून द्यायचं. असं जर केलं तर परत त्याच समस्या पुन्हा पुन्हा आपल्या डोळ्यासमोर आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून इथून उठताना संकल्प करा, आजवर मी जगत आलोय माझ्या आयुष्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी, माझ्या लेकासाठी, लेकीसाठी, पैशासाठी. हे सगळं करायचंच आहे. लक्षात ठेवा इथून उठल्यानंतर काय संसार संपणार नाही, रोखणी संपणार नाही, व्यवसाय संपणार नाही. पण हे सगळं करत असताना मी शेवटच्या श्वासापर्यंत जगेल माझ्या हिंदू धर्मासाठी. हा संकल्प करा. कारण आज हिंदू समाजाची अवस्था जगभरातच नव्हे तर भारतात सुद्धा दयनीय आहे. वेगवेगळ्या ठिकाणी हिंदूंचं लोकसंख्येचं घटणारं प्रमाण हे भविष्यामध्ये आमच्या विनाशाला त्या त्या भागात कारणीभूत ठरू नये यासाठी आम्हाला उभं राहावं लागेल. 1947 साली भारताची फाळणी झाली. आमचा तिथला सगळा हिंदू बांधव आम्हीच समजू, आम्ही पाकिस्तान सोडून पळून आलो, आमच्यासाठी भारत होता. 30-35 वर्ष होऊन गेले, आम्ही पाकिस्तानची फाळणी विसरलो. 1990 साली काश्मीरी घाटीमध्ये मशिदींमधून आणि ठीक ठिकाणी भोंगे लावून घोषणा दिल्या गेल्या, हम बनाएंगे कश्मीर को पाकिस्तान, कश्मीरी पंडितों के सिवाय उनकी बीवियों के साथ. आमच्याकडे तरणोपाय काय नाही, आम्ही आमच्या पिशव्या भरल्या आणि काश्मीरी घाटी सोडून पळून आलो. तेव्हा सुद्धा आमच्याकडे उर्वरित भारत होता. आज 2024 आहे. आज तेच बांगलादेश मध्ये सुरू आहे. आज घराघरामध्ये घुसून आमच्या माय बहिणींवरती बलात्कार केला जाते, आमच्या पुरुषांच्या कत्तली केल्या जाते आणि आमचा हिंदू तिथून धावून परत भारतामध्ये येतोय. आज त्याच्यासाठी सुद्धा बांगलादेशातून जरी हाकललं गेलं तरी भारत आहे. 47 ला आम्ही पाकिस्तान सोडला, 90 ला काश्मीरी घाटी सोडली, 24 ला बांगलादेश सोडतोय. अरे हिंदूंनो पळणार कुठं कुठे रे. मुसलमानांना जगभरात जाण्यासाठी 57 पेक्षा जास्त देश आहेत. ख्रिश्चनांना लपण्यासाठी 100 पेक्षा जास्त देश आहे. हिंदू बंधू आणि भगिनींनो तुम्हाला आणि मला फक्त आणि फक्त भारतच आहे. जर आपण अल्पसंख्याक झालो तर जाळायला स्मशान सुद्धा भेटणार नाही. लक्षात ठेवा, स्मशान सुद्धा भेटणार. त्यामुळे आपल्या धर्माच्या रक्षणासाठी, हिंदू धर्म वाढवण्यासाठी, हिंदू धर्म टिकवण्यासाठी, हिंदू धर्मासमोरच्या समस्या समजून घेण्यासाठी आज आमच्या चालीरीती, परंपरा, संस्कृती, सण टिकवण्यासाठी मुळात आमची अडचण अशी आहे की आम्हाला पाश्चात्यांचं अंध अनुकरण करताना आमच्या धर्माची लाज वाटते. सगळ्या विश्वाला मार्गदर्शक असा आपला धर्म लाज वाटणारा कसा असू शकतो.
आमच्या परंपरांची, आमच्या धर्माचा अभिमान आपण सगळ्यांनी बाळगावा. इतकी उदात्त परंपरा आपल्या धर्मामध्ये होऊन गेलं. मगाशी म्हटलं आपण काय, आपणच सर्व धर्म समभाववादी आहे. मला सांगा, बाबराने काय पाडलं? प्रभू श्रीरामचंद्रांचं मंदिर पाडलं की नाही पाडलं? आज 1 वर्ष झालं प्रभू श्रीरामचंद्र त्यांच्या मंदिरामध्ये गेले. 550 वर्ष आम्हाला भांडायला लागलं. कुणासाठी? आमच्याच रामाच्या जन्मभूमीसाठी. नशीब रामाचं की त्याला जसं घर तरी मिळालं. कृष्णाचं जन्मस्थान अजून सुद्धा मशीद आहे, माहिती आहे का नाही? कृष्ण जन्मभूमी औरंगजेबाने नष्ट करून त्याच्यावरती मशीद बांधली, अजून सुद्धा ती तशीच आहे. मी कायम म्हणतो, अटलजींची एक कविता आहे, खूप सुंदर आहे. इस्लामी शासकांनी आणि ख्रिश्चन राजवटींनी आमच्या भारतामध्ये हजारो मंदिरं पाडली. आमच्या हिंदूंचं बळजबरीने धर्मांतरण केलं. आमच्या हिंदू माय भगिनींच्या कत्तली केल्या, हिंदू पुरुषांच्या सरसकट कत्तली केल्या, त्यांच्या मुंडक्यांचे विनार उभे केले. पण आम्ही हिंदू कसे आहोत? अटलजी खूप सुंदर म्हणतात, गोपाल राम के नाम पर कब मैंने अत्याचार किया, कब दुनिया को हिंदू करने घर घर में नरसंहार किया. अरे कोणीतरी सांगा बरे, मी रामाच्या नावावरती कधी अत्याचार केलाय? गोपाल राम के नाम पर कब मैंने अत्याचार किया, कब दुनिया को हिंदू करने घर घर में नरसंहार किया. कोई बतलाए मुझको काबुल में जाकर कितनी मस्जिद तोडी. कोणीतरी सांगा बरे, मी कुणाच्या किती मशिदींच्या फोडले? माझं ध्येय काय आहे? कोई बतलाए मुझको काबुल में जाकर कितनी मस्जिद तोड़ी. भूभाग नहीं शत शत हृदय जीतने का निश्चय. हिंदू तणमण हिंदू जीवन रग रग हिंदू मेरा परिचय. माझा जन्म कशासाठी आहे? माझा जन्म जमीन जिंकण्यासाठी, कुणाला संपवण्यासाठी नाहीये. तर माझा जन्म मानवतेच्या कल्याणासाठी आहे. ती मानवता टिकवून ठेवणारा जगातला एकमेव धर्म जर कोणता असेल तर तो आपला हिंदू धर्म आहे. तो हिंदू धर्म टिकला तर जगातली मानवता टिकेल. म्हणून आपला धर्म टिकवण्यासाठी सज्ज व्हा. मला अभिमान आहे आपण एवढ्या मोठ्या संख्येने एकत्र आलोय. असेच आपण भविष्यात सुद्धा हिंदुत्वासाठी, हिंदू धर्म रक्षणासाठी एकत्र येऊयात. आणि मगाशी म्हटलं तसं, इथून उठल्यानंतर न विसरता लव जिहाद, लँड जिहाद, फूड जिहाद, बिझनेस जिहाद, वोट जिहाद. विधानसभेच्या निमित्ताने 105 मतदारसंघांमध्ये प्रवास केला. त्यातले 91 जण आमदार म्हणून निवडून आले. 14 जण निवडून आले नाही. ते 14 जण ते होते ज्यांनी हिंदुत्वाला विरोध केला. म्हणून जो जो हिंदुत्वासोबत उभा राहील त्या सगळ्यांसोबत आपण उभं राहिलं पाहिजे हा संकल्प करा. कारण जर आज आम्ही हिंदुत्वाच्या ताकदीच्या पाठीशी उभे राहिलो नाही तर भविष्यामध्ये आमच्या बाजूने बोलणार कोण राहणार नाही. म्हणून परत एकदा सर्वांना लक्ष 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 शुभेच्छा. कर्तव्य विसरू नका. हे तुकोबारायांचा वारसदार म्हणून तुम्हा सगळ्यांना आव्हान करतो. माय भगिनींनो, उद्या राजमाता जिजाऊंची तारखेप्रमाणे परवा तिथीप्रमाणे जयंती आहे. ज्या राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवराय घडवले तसा महाराष्ट्र भारत घडवण्यासाठी तुम्ही सिद्ध व्हा. हेच आव्हान कळकळीचं करून थांबतो. रामकृष्ण हरी.